नमस्कार मित्रांनो, मी यशवंत कुटे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही गेस केलंच असेल की मी कुठे आहे। मी सध्या आहे कोकणमधील मालवणमध्ये आणि मी इथे आलो आहे कोकण फिरायला। तर आज आपण करणार आहोत वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी। मित्रांनो, खूप मजा येणार आहे आणि जर तुम्हाला डिटेल्स हव्या असतील की मालवणमध्ये वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचे रेट्स वगैरे काय आहे, कुठकुठल्या ॲक्टिव्हिटीज आहे, तर मी एक व्हिडिओ टाकत आहे त्या दादाचा, ज्यांनी आम्हाला सगळं त्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीबद्दल सांगितलं आहे। तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला इथे मालवणमध्ये वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची असेल तर खूप मजा येणार आहे। मित्रांनो, आपण कोकणसुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत। तर आता आपण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करणार आहोत आणि त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला आणि जे आजूबाजूचे चांगले बीचेस आहेत ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर सध्या मी या प्रॉपर्टीमध्ये राहत आहे। हे बघा, खूप मस्त प्रॉपर्टी आहे ही आणि या आमच्या रूम्स आहेत। तर खूप मजा येणार आहे मित्रांनो। तर आता साधारणतः 9:30 वाजलेले आहेत। आता आपण नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतर आपण निघणार आहोत। एक दांडी म्हणून बीच आहे, तिथे आपण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करणार आहोत। तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे मित्रांनो, कारण की याआधी आम्ही कोणीच वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केली नाही आहे। स्कुबा डायव्हिंग पण आपण करणार आहोत। तर चला मग बघा मित्रांनो, असंच कोकणला स्वर्ग नाही म्हणत, सगळीकडे तुम्हाला झाडं दिसतील। या साईडला बघा, पूर्ण नारळाची झाडे आहेत आणि इथे चिकू, त्याचबरोबर काजूंची बनेसुद्धा बघायला मिळते। कोकणात आल्यावर असं वाटतं की आपण गावालाच आलेलो आहे। आणि इथे बहुतांश घरे जी आहे ती अजून पण कौलारू घरं बघायला मिळते। त्यामुळे आपल्याला एक जाणीव होते आपल्या संस्कृतीची, आपण कुठून आलेलो आहोत, आपलं स्टार्ट कुठून झालेलं आहे आणि जी ही कोकणातली संस्कृती आहे हे लोक अजूनही त्यांनी जपून ठेवलेली आहेत। इट्स नाश्ता टाईम। तर मित्रांनो, बघा नाश्ता आलेला आहे। आम्ही उपीट ऑर्डर केलं होतं। तो इथे श्रेयश पण आहे। श्रेयश, से हाय। हॅलो। तर आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर आपण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीला जाणार आहोत। तर मित्रांनो, हे दादा आहेत जे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी कंडक्ट करतात। तर त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की कुठकुठल्या ॲक्टिव्हिटीज या वॉटर स्पोर्टमध्ये असतात। प्लीज दादा सांगा। ओके, चालेल। आपल्याकडे ओव्हरऑल पूर्ण पॅकेज आहे। पॅकेजमध्ये टोटल 5 गेम्स तुम्हाला दिले जातात। त्यामध्ये फर्स्ट सेक्शन आहे वॉटर स्पोर्टचा, त्यामध्ये 3 राईड फर्स्ट तुम्हाला दिले जातात। त्यामध्ये जेटस्की म्हणजे काय, बाईकसारखी असते, स्पीड बोट, त्यामध्ये बसायचं असतं, फक्त राऊंड असतं। नंतर आपल्याला मिळते राईड बंपर राईड कॉन्सेप्ट हा आहे की सोपा राईड बोलतात। आपल्याला स्लिपिंग बंपर आहे, त्यामध्ये झोपायचं असतं, ओढत घेऊन जातात, समुद्राच्या वेव्हवर बंप होतो। या 2 राईड कंप्लीट झाल्यानंतर तिसरी राईड आपल्याला मिळते बनाना राईड, त्यामध्ये बसवतात, पाण्यामध्ये पलटी करतात, पण आपल्या इकडे पूर्ण डेप्थमध्ये नाही, तर पूर्ण सेफली किनारलगत पलटी करतात, त्यामुळे घाबरायची कोणाला गरज नाही। आणि लाईफ जॅकेट प्रत्येक गेमसाठी कंपल्सरी हे तुम्हाला दिलं जातं। आणि चौथी राईड आपल्याला हे पूर्ण थ्रिलिंग राईड आहे, पॅरासेलिंग, पूर्ण सीच्या आतमध्ये तुमचं पॅरासेलिंग होतं। आणि लास्ट आपल्याला मिळतं स्कुबा डायव्हिंग। सो गाईज, आपण पोचलेलो आहोत दांडी बीचला आणि इथून आपण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ते स्टार्ट करणार आहोत। तुम्ही बघू शकता भरपूर टुरिस्टसुद्धा इथे आलेले आहेत
आणि आय डाऊट इकडे एक किल्ल्यासारखा दिसत आहे, पण हा सिंधुदुर्ग किल्ला आहे की नाही ते मला शंका आहे. आणि आपण आता थोड्या वेळात वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज चालू करणार आहोत. सो मित्रांनो, सगळ्यात आधी आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. याआधी फक्त फिल्ममध्ये बघितलेला आहे, जिंदगी ना मिली दोबारा किंवा अशा कुठल्या फिल्म्समध्ये मी फक्त बघितलं स्कुबा डायव्हिंग. सो हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी नवीन असणार आहे. तर थोडीशी भीती पण वाटत आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. आता ही जी बोट दिसत आहे ही आपल्याला डीप सीमध्ये घेऊन जाणार आहे आणि तिथे आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. चल समोर. ओके. समोर बसू का? तर काका सांगत आहे की जे कोरल आयलँड्स आहेत प्रवाळ, ते फक्त आपल्याला मालवण आणि अंदमान निकोबार या बेटावरच आपल्याला बघायला मिळतात. तर खूप एक्साइटमेंट आहे ते तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी. काका, हा किल्ला आहे का? किल्ला आहे का हा? हा किल्ला आहे म्हटलं, सिंधुदुर्ग. ओके. हा. तर मित्रांनो, हा जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. काकांनी आम्हाला सांगितलं आहे. मला पण डाऊट होता, पण त्याने सांगितलं की हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि आपण आता थोडं खोल समुद्रात चाललेलो आहोत. तिथे आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत, कोरल आयलँड बघणार आहोत. तेव्हा तिथे स्कुबा डायव्हिंग चालू आहे. सो गाईज, आपण स्कुबा डायव्हिंग जिथे करणार आहोत तिथे पोहोचलो आहोत आणि इथे आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. ते बघा समोरच सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि इथे आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. तर आता आपण ह्या बोटीतून या बोटीमध्ये शिफ्ट होणार आहोत. हाय. भरपूर लोक इथे. तुम्ही पण स्कुबा डायव्हिंग साठी आले आहे का? अच्छा, सगळे स्कुबा डायव्हिंग साठी आलेले आहे तिकडे. सो खूप मजा येणार आहे. काढतलं मी काय माझ्या छोटी, तू पण करणार आहे का? तू पण करणार आहे? सो थोड्याच वेळात आता आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. त्याआधी इथे एक ट्रेनिंग दिली जाते की कशा प्रकारे आपण अप आणि ओके यूज करायचं आहे आणि कसं ते ऑक्सिजन सिलेंडर वगैरे कसं यूज करायचं ते इथे शिकवतात. त्यानंतर ते डीप घेऊन जातात. सो बघूया. The sharks do chase, looking for their hidden prey. Confession or imminent, in
dancing with the ocean breeze. Turtles grazing with such ease, break below the surface seas. Deeper where the whales do sing, echoes through the waves they bring. Harmony in every ring, nature's voice in everything. Coral gardens, pure delight, colors bursting, vivid bright. Schools of fish in graceful flight, underwater world at night. Whispering sounds gone sways, on the moonlight gentle gaze. Silence. सो गाईज स्कुबा डायव्हिंग झाली आहे. आता आपण बोटीने चाललेलो आहे किनाऱ्यावर आणि त्यानंतर पुढचे ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या आपण करणार आहोत. आणि स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स एकदम फर्स्ट क्लास होता, खूप मजा आली. आणि आता पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण अजून मजा येणार आहे. चला तर मग बनाना राईड झालेली आहे, आता आपण करणार आहोत बाईक राईड. बघा इकडे आपण स्पीडबोटवर मजा केली. आता आपण जाणार आहोत पॅरासेलिंग करण्यासाठी. म्हणजे पॅराशूटनी बोटला जे अटॅच असते पॅराशूट ते वर घेऊन जाते. तर या बोटनी आपण आतमध्ये जाणार आहोत आणि तिथे मग आपण पॅरासेलिंग करणार आहोत. The sharks do chase, looking for their hidden praise. Confession or imminent, dancing with the ocean breeze. Turtles grazing with such ease, break below the surface seas. Deeper where the whales do sing, echoes through the waves they bring. Harmony in every ring, nature's voice in everything.